त्रास झाला नाही पाहिजे. त्यामुळे पुणे औरंगाबाद हाही रस्ता आपण करणार आहोत. त्याचबरोबर तळेगाव चाकण शिक्रापूर हा 7,500 कोटी रुपयाचा रस्ता हा आणि पुणे ते शिरूर हे दोन्ही कामं आम्ही PWD कॉर्पोरेशनला दिलेली आहे. आणि त्याचबरोबर नाशिक फाटा ते खेड जे आहे तुम्ही पण आत्ताच मी तुम्हाला सांगितलं, त्यामुळे पूर्वी 1.5 तास लागायचा, आता फक्त 25 मिनिटं लागतील. आणि त्यानंतर वळसे पाटलांना माहिती आहे, तेही माझ्याकडे आले होते त्या काळात. तिकडून नाशिकपर्यंत जाईपर्यंत मला वाटते सगळे आंबेगाव वगैरे गावामध्ये आहे, प्रत्येक गावाला आपण बायपास केला. आणि त्यामुळे नाशिकपर्यंत आता हा प्रवास फार कमी वेळात होईल. औरंगाबादचा प्रवास 2 तासात होईल आणि नाशिकचाही प्रवास मला वाटतं 1.5-2 तासात होईल. त्यामुळे पुण्यामध्ये रिंग रोड आणि त्यानंतर पुणे बेंगलोर, पुणे औरंगाबाद, त्याचबरोबर ही सगळी जी रस्ते आहे यामुळे निश्चित पुण्याचा विकास होणार आहे. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्या याच्यामध्ये पर्यावरणाचा विषय खूप महत्त्वाचा आहे. आणि आता मी ट्रान्सपोर्ट मंत्री आहे, त्यामुळे डिझेल पेट्रोलच्या ऐवजी आपल्याला अल्टरनेटिव्ह फ्युएल आणि बायो फ्युएलवर मोठं काम सुरू आहे. मी पुण्यामध्ये दरवेळेला येतो, दादा तुम्हाला सांगतो पण तुम्ही माझं काय ऐकत नाही. इंडियन ऑइलने 400 इथेनॉलचे पंप देशात महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेश 4 राज्यात मंजूर केले आहेत. आणि आता इथेनॉल मिळायला लागलेला आहे. आणि त्यामुळे इथेनॉलवर चालणारी बाईक स्वस्त आहे. आपण जर पेट्रोलवर बाईक चालवली तर पर किलोमीटर पेट्रोलचा खर्च 2 रुपये 25 पैसे आहे. आणि आपण बायोमास पासून CNG तयार केलं तर पर किलोमीटर खर्च 1 रुपया आहे. आणि इथेनॉलवर टाकलं तर हा खर्च जवळपास 90 पैसे आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातले साखर कारखाने सगळे मोठ्या प्रमाणावर इथेनॉल तयार करतात. आणि आता टाटा, त्याचप्रमाणे सुझुकी आणि टोयोटो या तिघांनी आता फ्लेक्स इंजिनवरच्या गाड्या आणल्यात. माझ्याकडे जगातली पहिली गाडी आहे इनोवा टोयोटोची, ती 100% बायो इथेनॉलवर चालते आणि त्यामध्ये 60% विजेवर चालते. गाडी चालवताना 20 तयार होते आणि 40% इथेनॉलवर चालते. माझी खूप इच्छा आहे की वेस्टर्न महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये यानंतर फक्त इथेनॉल पेट्रोलच्या ऐवजी इथेनॉलवर चालणाऱ्या स्कूटर, ऑटो रिक्षा आणि गाड्या आल्या पाहिजे. आता इंडियन ऑइलचे पंपही आले आहेत आणि सगळ्या साखर कारखान्यांना इथेनॉलचे पंप टाकण्याकरता परवानगी देण्याकरता मी पेट्रोलियम मंत्र्यांना विनंती पण केलेली आहे. आणि त्यामुळे इथला शेतकरी समृद्ध होईल, संपन्न होईल, पेट्रोल डिझेलचा इम्पोर्ट समाप्त होईल आणि या जिल्ह्यातलं प्रदूषण देखील समाप्त होईल. इम्पोर्ट सबस्टिट्यूट, कॉस्ट इफेक्टिव्ह, पोल्युशन फ्री आणि इंडिजिनियस. आणि इलेक्ट्रिकच्या बसेसमध्ये काही प्रॉब्लेमच नाही. मुरलीधरजी, आता मी एक नवीन प्रोजेक्ट सुरू करतोय. ते टाटा कंपनी जे आहेत त्यांचं मी जॉईंट व्हेंचर चेकोस्लोवाकियाला गेलो होतो, स्कोडा कंपनीवर करून दिलं. 18 आणि 24 मीटरची बस आहे आणि ती बस जेव्हा बस स्टॉपवर उभी राहील तेव्हा अर्ध्या मिनिटात 40 किलोमीटर चार्जिंग करेल. त्यात एक्झिक्युटिव्ह क्लास आहे. बसच्या याच्यामध्ये प्रत्येक खोलीवर लॅपटॉप आहे आणि तिथे जसं एअर होस्टेस असते तशी बस होस्टेस राहणार आहे. समोरून एंट्री आहे आणि चहा पाणी नाश्त्याचं मिळेलच, पण बसचं तिकीट डिझेल बसपेक्षा 30% कमी राहील. आता पहिला प्रोजेक्ट नागपूरला सुरू होत आहे, तो झाला की पुण्याच्या रिंग रोडवर तुम्ही सुरू करा. आणि मग आमचे हायवे आता आम्ही इलेक्ट्रिक हायवेमध्ये कन्वर्ट करणार आहे. दिल्ली ते जयपूर, दिल्ली ते डेहराडून, दिल्ली ते अमृतसर. आणि येणाऱ्या काळात जर 120 रुपयाचं पेट्रोल लागत असेल, 110 रुपयाचं डिझेल लागत असेल तर वीज फक्त 8 रुपयाची आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पुण्याला प्रदूषणापासून मुक्त करण्याकरता अल्टरनेटिव्ह फ्युएल आणि बायो फ्युएलवरचं ट्रान्सपोर्ट आलं तर तिकिटाचे दरही कमी होतील आणि पुण्याला प्रदूषणापासून पण मुक्ती मिळेल आणि लोकांनाही पण तिकीट रेट स्वस्त होईल. मी एवढीच विनंती मुरलीधर मोहोळांना आणि दादांना करीन आणि दिलीप वळसे पाटलांनाही करीन की आता तुम्ही पुणे जिल्ह्यामध्ये सगळ्या परिवहन अधिकाऱ्यांची मीटिंग घ्या. तुमच्याचकडे मॅन्युफॅक्चरर आहेत सगळे, फ्लेक्स इंजिन स्कूटरवाले,
TVS वाल्यांना मी पाठवतो, हिरो होंडावाल्याला पाठवतो, बजाजवाले इथेच आहे. आणि त्यांचे ऑटो रिक्षा इथेनॉलवर चालणारे आणि हे पंप पुण्यातले आणि ज्यांनी पॉलिसी आणली ते वैद्य साहेब इंडियन ऑइलचे ते पुण्याचेच अध्यक्ष होते. त्यामुळे तुम्ही आता या ठिकाणी इथेनॉलची सुरुवात करा. 15 दिवसानंतर कधी नाशिक फाट्याच्या फ्लायओव्हर करता मी तेव्हाच येईन जर तुम्ही पुण्यामध्ये इथेनॉलवर चालणारे ऑटो रिक्षा गाड्या सुरू केल्या तर नक्की येईल. कारण हा माझा जीवनातलं मिशन आहे की पेट्रोल डिझेलला बंद करून शेतकऱ्याला इंधन दाता, ऊर्जा दाता, विटामिन दाता, हवाई इंधन दाता बनवायचा आहे. आणि आता तर आम्ही इथेनॉल पासून बायो एव्हिएशन फ्युएलही तयार केला. पुन्हा म्हणाल की तुम्ही नागपूरला गोष्टी सगळ्या करा, मग तुम्ही करा, तुम्हाला जास्त अनुकूलता आहे. नागपूरचं एअरपोर्ट सुरू होण्याच्या आधी मी नागपूरची विमानं ही शेतकऱ्यांनी तयार केलेल्या बायो एव्हिएशन फ्युएल घेऊन उडतील असा संकल्प केलेला. त्यामुळे पुण्याचा देखील एअरपोर्टवर Do you want to start